जॅकेट टाईट आहे म्हणून त्याला पॅन्ट नीट नाही होत. ते लहान पोराला तयार करतात ना तसं करतोय. पहिल्या पावसाळा चालू झाल्यानंतर जो पहिल्या मातीचा वास आणि जो शाळा चालू झाल्यानंतर जी पहिल्या पुस्तकाचा जो वास घेतो ना तसा आता झालाय आपल्या वाईचा सेटअप. हा वाई दिसतो माहिती आहे का तू? व्हाईट टाकी, व्हाईट शूज, व्हाईट हेल्मेट आणि गेअरवरती. ह्याच्यावर पे करू काय? पे करू ना. स्कॅनर होता त्याच्या गाडीला बाजूला राईट साईडला लावलेला. तर रोहित आम्ही विचारतो पे करू काय त्याच्यावर. भाई बोलतो ह्याच्यावरती पे करून टाक आपल्याला तो काहीतरी देईल. भाई काय देणार होता असा? ते दिल्ली वाले ब्लॉगर कसे, हो देखो दूर तक लाइन दिख रही है, लाइट दिख रही है, चांद दिख रहा है, सॉरी चांद दिख रहा है, लाइटिंग दिख रही है ट्रॅफिक की. नमस्कार मित्रांनो, माझा पण फोन बाहेरच आहे. मी सांगितलं की तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज खूप दिवसांनी आपली पहिली खूप टायमानंतरची मान्सून राईड चालू होते. खूप दिवसांनी आपल्या मोटो ब्लॉगमध्ये येऊन. लास्ट ब्लॉग पण मोटो ब्लॉगच होता नाही, गावचे आपले व्हिडिओज होते. त्याला खूप चांगला प्रतिसाद तुमच्याकडनं मिळाला. खूप धन्यवाद त्यासाठी. असे आपले गावचे ब्लॉग कंटिन्यू येत राहणार. आता चालू होतात खूप टायमानंतर आपले मान्सून राईड. तर त्यामध्ये ट्रेक वगैरे ते आपले होतच राहणार. थोडा प्रॉब्लेम आला आपल्या फॅमिली मेंबर्समधला एकाचा, तर त्यामुळे आपण ट्रेक ऑर्गनाईज केले होते, तो कॅन्सल केला. तो आपण पोस्टपोन केला, कॅन्सल नाही केला, तो पुढे ढकलला. ते होतच राहणार. तर आज आम्ही निघालो आता आपण पहिल्या मान्सून राईडसाठी. तर त्याची तयारीही झालेली ऑलमोस्ट. मी आता आलो आहे आपल्या आदित्य भाऊ कदम यांच्या घरी. नमस्कारम. तर या आपला असा पसारा, कारण आम्ही 3 जण आहोत 2 गाड्यांवरती आणि या एकाच बॅगेमध्ये आम्ही 3घांचं सामान भरतो आहे. या बॅगेत भाईचं सामान भरलेलं आहे, त्या बॅगेत आता माझं सामान. नंतरला रोहित भाई भेटेल आपल्याला, मग त्याचं सामान घेऊन आपण निघणार आहोत. आणि हा राईडच्या अगोदरचा पसारा आणि राईडच्या नंतर पण पेक्षा डबल असतो. हा एक महत्वाची गोष्ट राहिली माझी. काय सांग? टॉवेल. हा तर ते सगळं आता घेऊया. आणि या राईडमध्ये नवीन गिअर्सचं ओपनिंग होणार आहे आपल्या म्हणजे वाहिनीने सुद्धा बड्डे निमित्त घेतलेला गिअर्स जॅकेट. तर ते पॅन्ट घेतली आपल्यासाठी रायडा, जी फेवरेट आहे आमच्या सर्वांची. आणि जॅकेट सुद्धा फिटिंग आहे ना सगळ्यात बेस्ट आहे. आणि जॅकेट सुद्धा रोवर जॅकेट. हा आपला जॅकेट भाईने घेतला. मला सुद्धा हा जेव्हा आला तेव्हा प्रॉपर आवडला होता, कारण टुरिंग जॅकेट आहे. याची इन डिटेल व्हिडिओ आम्ही बनवूच. तर आम्ही हा 3घांनी सुद्धा घेतला. मी सुद्धा, भाईने सुद्धा आणि रोहित भाईने सुद्धा आजच घेतला आहे. तर त्याची 3घांची आजच ओपनिंग आहे. आम्ही सेम लुक आम्ही 3घांनी सेम घेतलाय, कारण त्याची मोठी राईड होणार आहे. त्याला आम्ही सगळे सेम दिसलो पाहिजे. बस फक्त रोहित, तू हा ब्लॉग बघता नाही ना, एकच गोष्ट अजून सेम घे, ती म्हणजे गाडी. रोहितला सजेशन आहे आपलं गाडी घेण्याचं, घेऊन नंतर लवकरच. तर ह्याच्यामध्ये आता आपलं सामान भरूया आणि निघूया. तुझी ड्राय बॅग कुठे? नाही, कसं असतं ना की जेवढं काही ठरवतो आपण, जेवढं काही करतो, त्यानंतर जे व्हायचं ते होतच असतं. म्हणजे जे जवळजवळ जानेवारीपासून राईड करतोय आपण. जानेवारीपासून राईड करतोय. जानेवारी नाही, फेब्रुवारी 3 ना उज्जैनला गेलो. हां, उज्जैनला माझं काय तुटलं नाही ना? नाही तुटला ना. स्पार्क प्लग उडाला. त्यानंतरपासून जे राईड तुटतंय ते काय ना काहीतरी तुटतंय. ते ह्याच्या आईला गोप्रोपासून एक ॲसेसरीज काय मला प्रॉब्लेम आहे काय समजणं झालंय. तू आता काय करायचं? जे माउंट तुटला परत. हा काय आता हा काय हेल्मेटला लावता त्या आईला काय ना काहीतरी तुटतंय. आत्ताच लावतो आता. हा जे माउंट आहे ना, पहिल्या दिवशी मी दिलेला आहे याला, म्हटलं हा वापर. आज जे हा ओरिजिनल गोप्रोचा माउंट आहे, आता हाच वापरतो. स्कीम का मजे परत तुटला. हा काय बघ म्हणून तो ब्लॉग बनवतो. चला 2 वाजलेत, बॅग पॅक झाली आहे. गोप्रोला वॉटरप्रूफ करतोय आणि निघतोय आम्ही. सागर भाई क्या कर रहे हो? पहिल्या पावसाळा चालू झाल्यानंतर जो पहिल्या मातीचा वास आणि जो शाळा चालू झाल्यानंतर जी पहिल्या पुस्तकाचा जो वास घेतो ना तसा आता झालाय.
नवीन नवीन जॅकेटचा वास आणि आवडतं जॅकेट आवडतं ज्याची आम्ही jacket. आतुरतेने वाट बघत होतो. जसा आला तसा आम्ही घेतला. कॉंग्रॅच्युलेशन रायडा. हा 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 हा. बघा टॅग पण अजून तसेच तसं. आता आपण याचा किचकिच काढून टाकू आणि यूज करायला घेऊ. हायड्रेशन बॅग ती काढून ठेवूया. आपली जुनीवाली आपण याच्यात टाकूया. नया नेक्स्ट राईडला जेव्हा आपलं मागं कोण असेल तर त्याला हा द्यायला बरा पडेल. चलो हे बघ. चलो. लुंबार बेल्ट. लुंबार बेल्ट वगैरे सगळं काय काय खूप आहे. त्याच्यावर आपण पुढचं एक व्हिडिओ प्रॉपर बनवूया. बेस्ट अँगल आता प्रॉपर बाईकवर बसल्यावरती सेट होईल. तर दोन्ही बाईक मागून अशा दिसत आहेत. आपला रोहित भाऊचा हेल्मेट, भाईच्या बाईकवर लागलेल्या भाईच्या वायटेरियाच्या वॉटरप्रूफ बॅग्स. सॅडल बॅग आपण लावलेल्या आहेत कारण त्या अजून आपल्याकडे तर पोचल्या नाहीत. त्या पोचले की आपण त्या लावूया कारण आपलं ते आहेत गणेशदादाकडे. तिथून आल्यानंतर ह्याच्यावरती लावून एक छोटीशी राईड मी करणार त्याच्यावरती कारण मी अजून ती सॅडल बॅग ह्याच्यावरती लावली नाही आहे. तर अशी काही लागेल. भाई तिथून ब्लॉक करतो आहे, मी इथून ब्लॉक करतो आहे. हा पूर्ण आमचा सेटअप. अल्फा लाईट्स, अल्फा स्कॉड एक्स, प्रॉपर दोघांच्या गाड्या प्रॉपर आणि हा आपला कॉकपिट असतो ना तसा सेटअप आहे. बटन्स, पूर्ण मोबाईल माउंट वगैरे, 360 माउंट वगैरे, प्रॉपर कॉकपिट वाटतं बघा. तर आता निघूया. एकदा अँगल वरती केल्यावरती बघूया. एकदा अँगल बघूया कसा होतोय. प्रॉपर अँगल. आणि स्पेशली राईड चालू व्हायच्या अगोदर एक स्पेशल थँक्स, तो म्हणजे अभिसाठी. भाईचा गोप्रो वापरतो आहे आणि बुलेट वर्ल्ड ज्याने आपल्या या गाडीचा मोठा असा प्रॉब्लेम सॉल्व करून दिला आहे. तो काय आहे तो एक सविस्तर व्हिडिओ त्याच्यावरती बनवीन आणि सांगेन तुम्हाला. तर निघूया आपण. मोबाईल लावतो कॉल बिल करायला. जय बजरंगबली, जय श्रीराम. भाई एकदम भरलेला प्रॉपर. आणि काहीच दिवसामध्ये इथून आम्ही अशाच एका प्रॉपर लॉंग राईडला निघणार आहोत. जीप आहे तेव्हा फ्युअल अप टाईम दोघांचा जीप आहे एकदाच. हां सेम दिसतंय तेच. बाजूला घेऊ की सेम 1060 2120 करतो. 1060 करतोय काय? हां ठीक आहे. बाजूला थांबलो आहे. फ्युअलअप केलेला आहे 1060 रुपयाचा बाईने. आणि आम्ही एक गाडी फक्त कमी वाटते कारण प्रॉपर टँक फुल नाही करू शकत मी कारण थोडा टँकचा इश्यू आहे. त्यामुळे पूर्ण फिलअप करण्यास मला मनाई दिली आहे. तर काही लिमिटपर्यंतच करू शकतो. मोबाईल असा लावला आहे गरम तर होतो आहे थोडाफार, पण पुढे अभिला आणि कॉल पण करायचे आहेत त्यामुळे तो ठेवणं गरजेचं आहे. तर कसं वाटतं आपला सेटअप नक्की सांगा. फक्त थोडा वरती गेला आहे. हा मस्त बसला आहे. हा थोडा वरती आहे. तर ह्याला नंतर करूया आपण आल्यानंतर पुन्हा एकदा. आणि क्लचची थोडी इश्यू आहे मला. पहिला पाऊस आपल्या या निंबस्त सुंदर पावसात भिजलेली आहे, न्हायलेली आहे. आत्ता तर आणखीन मजा येणार गाडी चालवायला. हा पुन्हा बोंडा आता ओला होणार आहे. बोंडा थंड सगळं झालं आहे, गरम झालेलं सगळं. आता जॅकेट विकेट सगळं थंड झालं आहे. आपले रोहित भाऊ आलेले आहेत त्यांच्या नवीन कोऱ्या अशा जॅकेटमध्ये. फक्त त्याला ग्रीन मिळाला कारण रेड आपला हा ग्रे कलर ऐन वेळेला अवेलेबल नव्हता. तो बोलला काय चेंज करून देतो नंतर. एक तो सिस्टम पाहिजे होता जरा. मिळाला ही गोष्ट आहे ती त्याला ह्याला आणि मला माहिती आहे. तर आता तो त्याने पॅन्ट नाही घेतलं आहे पण पॅन्ट तो नंतर घेणार आहे एका आपल्या प्रॉपर राईडच्या टायमाला. तर आता रेनकोट घालून घेतो आहे आणि निघूया आता. वाजलेत किती काहीतरी लय आतमध्ये घडा गेला आहे, त्याला बाहेर आणायला लागेल. वाजले. अरे हे काय चालू आहे.
पॅन्ट घाल, पॅन्ट घाल. 4 वाजलेत. कर रे हो साहब. जॅकेट टाईट आहे म्हणून त्याला पॅन्ट नीट नव्हतं. खरंच पनवेलला जायचं आपल्याला. लवकर कर भाई. थांब. दोन गोष्टी हत्तीचा पाय बाहेर. आयो, ते लहान पोराला तयार करतात ना तसं करतं. फाटली पॅन्ट. फाटला तो, फाटला खालून. आतून फाटला. एकदा अँगल बघतो प्रॉपर आहे का. हा प्रॉपर. तर पनवेल हायवेला JNPT रोडला प्रॉपर लागलेलो आहोत आणि इथूनच आपले दिसणारं सह्याद्रीचे डोंगर, समोरच कलावंतीन प्रभागड, इथे या बाजूला इडशालगड प्रॉपर दिसून येतात धुक्यामध्ये हरवलेले. आणि त्याच लाईनीला थोडंसं पुढे या बाजूला मलंगडसुद्धा दिसतो. उभा राहू काय. आधीच छोटा आहे मी. चीयर्स गाय. पहिला टी ब्रेक ॲट अ सेंडुक टोल. आइए चाय पी लो विथ थंडा थंडा पाणी. हॅव अ गुड डे. निसर्गाचं जे सॅच्युरेशन वाढलेलं आहे, क्या बात आहे. आणि गणपती बाप्पा निघाले आपल्या गावी. गणपती बाप्पा मोरया. हा, क्या बात आहे, क्या बात आहे. डाल बात आहे. आणि आपला जो स्मगलिंग चालू आहे, त्यांची ती एनर्जी पुडी ही सगळ्यांमध्ये वाटली जाते. दाने दाने पे लिखा हुआ केशर का दम. आपल्या वाईचा सेटअप काय वाई दिसतो माहिती आहे का तू. व्हाईट टाकी, व्हाईट शूज, व्हाईट हेल्मेट आणि गिअरवरती जे तुझे व्हाईटवाले हे लागलेत ना स्ट्रॅप ते, आणि सॅडल बॅगवरचा व्हाईटचा पॅच, तो जो तुझा सेटअप दिसतो ना भाई, चुम्मेश्वरी परफॉर्मन्स. ह्याच्यावर पे करू काय. पे करू ना. स्कॅनर होता त्याच्या गाडीला बाजूला राईट साईडला लावलेला. तर रोहिताने आम्ही विचारतो पे करू काय त्याच्यावर. भाई बोलतो ह्याच्यावरती पे करून टाक, आपल्याला तो काहीतरी देईल. भाई काय देणार होता असा. अँगल सेट, अँगल परफेक्ट सेट केलेला आहे. आणि आपल्या छोट्या स्कॉडेक्स लागलेल्या आहेत या अल्फा, त्या जाऊ द्या. पण रात्रीच्या टायमाला रायडिंग गिअर्स का गरजेचे असतात ते तुम्हाला दाखवतो की सेफ्टी हे तर खूपच महत्त्वाचे असतात. त्यानंतर मेन म्हणजे हे बघा, हे हायलाईट होणं जे आता भाई हायलाईट होतो आहे. आता गोप्रोमध्ये प्रॉपर होतो आहे की नाही माहिती नाही. थांबा त्याच्या बाजूने जातो म्हणजे ते जे त्याचे रिफ्लेक्टर्स आहेत जे जॅकेटवरचे ते पूर्णपणे हायलाईट होत आहेत. आणि भाई असा लांबूनच दिसून येतो आहे आम्हाला की हो तोच आहे आमचा, तोच आहे करता धरता, तोच आहे जीवनसाथी. जीवन के बाद भी, जीवन के आगे पीछे भी. द भाई आदित्य कदम, इनफिल्डर आदि. टाना ना ना ना. मेरा भाई साहब ज़्यादा ही हो गया. ये दिख रहा है दूर तक लाल 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 लुलू लाल. आणि तो पौर्णिमेचा चंद्र आणि इथे पुण्याची ट्रॅफिक कधीही कोणालाही चुकत नसते. बरोबर ना. हो 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 हो. ते दिल्ली वाले ब्लॉगर कसे, हो देखो दूर तक लाइन दिख रही है, लाइट दिख रही है, चांद दिख रहा है. सॉरी चांद दिख रहा होता, लाइटिंग दिख रही है ट्रॅफिक की. तसंच आता आपलं झालं आहे. पुण्यामध्ये घुसलो आणि ट्रॅफिक दिसते. इतका वेळ ट्रॅफिक केला नव्हता. आता ट्रॅफिक दाखवण्याची गरज आलेली आहे की खतरनाक अशी ट्रॅफिक ही लांबपर्यंत आम्हाला दिसते. ब्रिजवर होतो तेव्हा दिसली, आता खालनं नाही दिसत आहे. ड्रोन उडवावं लागेल त्यासाठी. ओला ओला ओला. तर इथून राईट साईडला ठेवून गाडी चालवावी जेणेकरून
पटापट निघता येतं. काही तर लेफ्टला घुसणारे खूप असतात चालेल. आलं भोग कात्रजचा बोगदा आला आहे. कात्रजला पोचलो आहे. काहीतरी 8:30 झालेले आहेत. तर कात्रजचा बोगदा लागला आहे. 8:30 झालेले आहेत आणि 10-11पर्यंत मी जेवायला थांबू. त्यानंतर तर थोडासा पॅच बाकी राहील, तेव्हा आम्ही पोचण्याचा प्रयत्न करू. आत्ता कुठे 150 किलोमीटर झालं आहे ना, 150 म्हणजे 170 किलोमीटर झालं आहे टोटल. तेव्हा कुठे असं वाटतं आहे की आता जॅकेट आम्हाला कम्फर्टेबल झाले, म्हणजे थोडे हात वगैरे आता कम्फर्टेबल फील होते, म्हणजे ब्रेकिंग झालेली आहे जॅकेटची. आता जी मोठी राईड होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही ते त्याचं सामान आहेच. आता माझंसुद्धा सामान आहे. ॲव्हेंजरवरती जेव्हा मी मोठी डफल बॅग ॲव्हेंजरवरती जेव्हा मी सॅडल बॅग लावायचो तेव्हा ती प्रॉपर मला कम्फर्टेबल होती. मला माहिती होतं की हँडलच्या बाहेर जात नाही, तर मी कट वगैरे प्रॉपर मारायचो. आता ती ह्याच्यावरसुद्धा यूज करून बघायचे, जेणेकरून येणाऱ्या राईडसाठी ती मला कम्फर्टेबल होऊन जाईल. कुठेतरी अशी एक राईड करून जिथे तिची गरज नसली तरीसुद्धा मी तिला घेणार. आता या राईडला घेणार होतो, सामान काय भरणार नव्हतं. रोहितचं किंवा माझं असं सामान थोडंफार भरणार होतो, पण ती कम्फर्टेबल करून घेणार होतो रायडिंग वाईज. जशी मी आता माझी ॲव्हेंजरवरती झाली आहे त्यासाठी. कारण ती जी राईड जी होणार आहे ना, ती त्या राईडमध्ये छोटे रोड्स ते सुद्धा असणार आहेत, घाट वगैरेसुद्धा खतरनाकवाले असणार आहेत. त्यामुळे ते सर्व कम्फर्टेबली मॅनेज झालं पाहिजे. त्या राईडमध्ये आम्हाला पाऊससुद्धा लागेल महाराष्ट्रामध्ये, किंवा पुढेसुद्धा लागेल. सोबत थंडीसुद्धा असणार आहे मजबूतवाली, आणि गरमी पण असणार आहे मजबूतवाली. तिन्ही गोष्टी मॅनेज झाल्या पाहिजे. मॅनेज करून आपली राईडमध्ये कोणतं सामान त्या राईडला घ्यायचं, काय नाही घ्यायचं, काय घ्यायचं, कसं घ्यायचं, कुठे ठेवायचं, कधी ठेवायचं, की वर काय पाहिजे, खाली काय पाहिजे, आतमध्ये काय पाहिजे, मध्ये काय पाहिजे, बाहेर आजूबाजूला. आणि हा वळवळ्या बघा कसं वळवळतोय. तर त्यामुळे त्याची नंबर प्लेट पण नाही, फक्त डब्ल्यू लिहिलं आहे, पंच. तर त्यामुळे हे आमच्या राईड चालू आहेत. आतासुद्धा आम्ही टँक बॅग घेतले असताना, त्याच्यामध्ये कपडे घेतले असताना तरी आमचं इनफ झालं असतं. पण आम्ही मुद्दामून भाईला सवय व्हावी म्हणून सॅडल बॅग ह्या लावलेल्या आहेत. हा टोल नाका आहे, तिथे थांबलो आहे आम्ही आता. हे वजन काढ आहे. तर इथून सातारा काहीतरी 20-30 किलोमीटर काहीतरी आहे फक्त. आणि शांततेने चाललो आहे दोघं, मस्त तिघं आम्ही शांत गाडी चालवतो आहे. पाऊस आहे पण एवढा लागत नाही आहे जेवढा पाहिजे होता, तेवढा नाही आहे. ते पुढे 2 दिवससुद्धा आहे, तर त्यामुळे टेन्शन नाही. हे आपल्या 2 गाड्या काही भिजल्या नाहीत, काही टेन्शन नाही. कारण बारीक पाऊस लागतो जिथे पण लागतो तिथे. फक्त एक थोडासा मध्ये थोडा जोरात पाऊस लागला होता, पण ते एवढा पण नाही लागला, काही सेकंदासाठी लागला. तर शांततेने थंड वातावरणात गाडी चालवते. आणि काळोख झालं आहे त्यामुळे जास्त मोटो ब्लॉग नाही करत आहे. पण आपल्या लाईट तेवढ्या कॅपेबल आहेत की आपण मोटो ब्लॉग करू शकतो, म्हणून मजा येते. कधीपासून आमच्यासोबत ही राईडला जी गाडी आहे ना, जी ट्रायल बेसवर चालली आहे, ती खूप वेळ झाला आमच्या राईट साईडला चालली आहे. सगळे आम्ही वितर्क लावून गाडी कोणती असेल याचा आम्ही अंदाज घेतो आहे. भाई बोलतो नेक्सॉन असेल. भाई नेक्सॉन ना? हां, तुझी कोणती आहे रे? तुला कोणती वाटते? त्याची हुंडाईची. हां, नेक्सॉनला ते असं वरून हे आहे. ते दरवाजे ते मुद्दाम ते लोक पॅच लावतात की समजू नये म्हणून.
ते मुद्दामून लावतात की कोणते आहेत ते, कारण दरवाजाच्या अँगलवरनं पण समजून येतात. हां, लोकांना अंदाज येतो. त्याने टेल लाईटसुद्धा ढाकून ठेवलेले आहेत. आतमध्ये आहे स्क्रीन. का मोठी आहे माहिती आहे का? हां हां, आतमधून टेस्टसाठी ना. ते बघा एक छोटीशी रेड लाईट असं तुम्हाला दिसेल, त्याला विंडशील्डमध्ये दिसतो की नाही माहिती नाही. तेवढंच त्यांनी ब्रेक लाईट चालू ठेवल्यात. हे बापरे, आपला ब्रेक लागायचा त्याच्या नादात. बाकी त्यांनी पूर्ण ढाकलेली गाडी. हे असे ट्रायलवरती चाललेले असतात ना, तेव्हा मजा येते आपले आपले तर्कवितर्क लावायला की कोणती असावी कोणती नसावी. खालचा तो वरचा तो बघ, हे दोन आहेत हे ह्याच्या आतमध्ये जातात. तर पोचलोय. वाजलेत आता थांबा 2, 2:15 काहीतरी वाचलेत. थांबा 1 सेकंद दाखवतो. 2:15 सॉरी 2:30 वाजलेत प्रॉपर. हा हॉटेल आहे जो हे 3 वर्ष येत आहेत. त्यांनी एकदा बुक करून ठेवलं आहे. बुक करून म्हणजे काय बोलतात त्याला, कॉन्टॅक्टमध्ये की दरवर्षी येतात म्हणून आपला एक फिक्स की आपण इकडे जावं. श्री दत्तछाया मंगल कार्यालय श्री दत्तछाया, हां तेच लिहिलं आहे. हां, मंगल कार्यालय आणि यात्री निवास. आता फरेस होऊया फरेस आणि कुलवर करून झोपून जाऊया, कारण कुलं दाबून दुखायला लागले. आता दोन्ही गाड्या ह्या अशा आपल्या पार्किंगमध्ये सेफ राहतील. पाऊस कुठेही नाही लागला आपल्याला. तो एक हलका काय बोलतात ते शिंपडल्यासारखा शिंपडला फक्त. बाकी कुठेही असं एवढं लागलं नाही. ते पडलं. आता जाऊ वरती आणि चला काय काय सामान घ्यायचं अजून. दे तुझं हेल्मेट. चला भेटू रूममध्ये. ए ती टँक बॅग घे. दिस इज अ रूम. हा ती बेडच्या इथे आहे. पंखा चालू रे, चालू हो. हा झाला. त्याची स्पीड चेंज कर होणार. तर ही रूम टूर इथूनच सुरुवात. एवढेच सुरू होतात संपली. आणि हे काय आहे? अबे बाल्कनी. बाथरूम कुठं आहे? अच्छा लपवलं आहे काय? तू दिसलाच नाही. बाल्कनी सॉरी बाथरूम. हे काय रे, लूज झाले थोडं लूज. ओके अँड ओव्हर अँड आउट. भेटू मग अशाच आपल्या नवीन आणि उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत आराम करतो. टाटा बाय बाय, सी यू, गुड नाईट.